जय हिंद, जय महाराष्ट्र। आज जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी जे भाजप प्रवेश केला त्याच्या मागे मला सांगण्याचा उद्देश एवढंच आहे की हे लोक घाबरून आता भाजपमध्ये प्रवेश करायला, कारण यांची चौकशी आता लागली। मी जालना शिवसेना शहर प्रमुख या नात्याने सांगू इच्छितो, माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, माजी आमदार अर्जुनभाऊ खोतकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जे जालना शिवसेनेच्या वर्चस्व आणि दबाव वाढत चाललं होतं, याला घाबरून त्यांनी आता आज बीजेपीमध्ये प्रवेश केला आहे। कारण त्यांना माहित होतं आज ना उद्या त्यांनी जे भ्रष्टाचार केला ते जनतासमोर येणार आहे। काँग्रेसमध्ये असताना त्यांनी ओबीसी, दलित समाज, मुस्लिम समाज सर्वांना धोका देऊन आज बीजेपीमध्ये प्रवेश केला आहे। माझ्या सांगायचे तात्पर्य एवढंच आहे, या लोकांनी त्यांना विचारावं अशी कोणती त्यांच्या मागं वेळ आली होतं, कोणता विषय होतं, त्यांनी जनतेचा काही विचार नाही केले, जनतेच्या मनात काय ते विचारलं नाही, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात काय त्यांनी विचारलं नाही, ते सोडून अर्जंटमध्ये त्याने भाजपमध्ये प्रवेश केलाय। मी सांगू इच्छितो शहरप्रमुख या नात्याने, भाजपमध्ये आले ते तर त्यांना वाटतं की आपला मागे जे भ्रष्टाचार होतं ते आता थांबणार आहे। 50 खोके एकदम ओके, कैलास शेठ आता ओके नाही, 100 खोके कैलास शेठ ओके, आता कसं वाटतं तुम्हाला? लोक